कथित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर शीतल तेजवानी आणि रवींद्र तारुण विरोधात सुद्धा शासनाची फसवणूक केल्या प्रकरणात गुन्हा दाखल। पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणाशी माझा दुरान्वयही संबंध नाही। घोटाळ्याच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण, मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी, अजित पवारांनी केलं स्पष्ट। जमीन घोटाळा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल, मात्र पार्थ पवारांचं नाव वगळलं। कंपनीवर सुद्धा गुन्हा दाखल नाही। सरकारचे जादूचे प्रयोग, अंबादास दानवे यांचा पुन्हा पार्थ आणि अजित पवार यांच्यावर निशाणा। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन, तर तहसीलदार आणि दुय्यम निबंधक अशा दोन्ही अधिकाऱ्यांचं निलंबन। पार्थ पवार राजकारणात नाहीत, त्यांचा विषयच येत नाही। आत्यांकडून पार्थ पवार यांची पाठराखण, तर फलटणला क्लीन चिट देणारे मुख्यमंत्री सही न करणाऱ्या तहसीलदारांचं निलंबन कसं करतात, फडणवीसांवर निशाणा। पार्थ पवार यांनी खरेदी केलेल्या जमिनीची फाईल माझ्याकडे आली होती, माहिती घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार, एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। सीएसटी अंबरनाथ लोकलची प्रवाशांना धडक, आंदोलनामुळे झालेल्या गर्दीचा फटका, 2 प्रवाशांचा मृत्यू, 2 जखमी, अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा 3रा दिवस। ठाकरे नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतीच्या बांधावर जाणार। मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचणारे 2 जण ताब्यात, जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। आज पत्रकार परिषद घेत जरांगे भूमिका मांडणार। मनोज जरांगे महाराष्ट्राचे डॉनला कोणी धमकी देतं का? ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा खोचक प्रश्न, तर मोठी Y+ सुरक्षा घेण्यासाठी हा प्रयत्न असेल, वाघमारेंचा आरोप। कल्याण शिळ रोडवरील निळजे पूल 3 दिवस बंद राहणार। पुलाची उंची वाढवायची असल्यामुळे 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान वाहतूक बंद, पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन।